सर तू दररोज सकाळी आंघोळ करून आपल्या कपाळी कुंकवाचा प्या लावत असताना नक्कीच तुला माझ्या आठवणी आणि माझ्या आठवणीतच तू आपल्या कपाळी कुंकू लावशील. बस हीच भेट आहे तुला माझी, हीच भेट आहे तुला माझी, हीच भेट आहे तुला माझी. अगदी खरं बोललास. माझ्या कपाळी कुंकवाचा टिळा लावत असताना दररोज तुझी आठवण यायची. पण या नियतीचा खेळ बघ ना, माझ्या नशिबाचा खेळ बघ. माझ्या कपाळी कुंकू लावण्यासाठी माझं कुंकूच या जगात राहिलं. म्हणजे ना माझ्या कपाळी कुंकू आणि नाही तुझी आठवण, नाही तुझी आठवण. साधना साधना अगं तू कुठे आणि कशी आहेस कुणास ठाऊक, पण तू जिथे कुठे असेल ना तिथे तू अगदी सुखी असशील. मला एकटा असून तू मोकळी झालीस. कळलंय की खूप मोठ्या श्रीमंतासोबत तुझं लग्न झाले म्हणून, आणि त्या पैशाच्या नादात तुम्हाला पूर्णपणे विसरू केली असेल नाही का. बस आता मी मात्र तुला नाही विसरू शकलो ग, मी तुला नाही विसरू शकलो. अगं आजही आपल्या नेहमीच्या ठिकाणी मी तुला स्मरतोय. पण खरं साधना साधना तुम्हाला विसरलीस तू का? माझं मत साधे तुम्हाला विसरू शकत नाही, कारण पैशाला हृदयाचं मूल्यमापन कधी होतच नसतं. कारण आपलं नातं तसं होतं ना, श्वास आणि मनासारखं. कसं आता मी तुझ्या विना कसं जगू का साधं नाही जगू शकणार मी तुझ्या विना, नाही जगू शकणार. सावरिया जगुनी कसा तुझ्या विना, सावरिया रे जगुनी कसा तुझ्या विना. हासने गुलाबी दागने शराबी, तुझ्या गालावर खडी, तुझ्या ओठावर राणी, माझ्या स्वप्नाची राणी होतीस ना, माझ्या स्वप्नाची राणी तू होतीस ना. सावरिया जगुनी कसा तुझ्या विना, सावरिया रे जगुनी कसा तुझ्या. वा समीर वा, खूप सुंदर गाणं गायलं. गाणं ऐकल्यावर वाटतं की कुणाच्या तरी आठवणीमध्ये गाणं गात होतंस. अगदी खरं बोललीस. बघा मी माझ्या आठवणीच्या दुनियेत गाणं गातो, पण तू युक्ती कशी का? म्हटलं चला बगीच्यामधून फिरून यावं आणि सोबत एक उद्देश घेऊन आली. कसला उद्देश? असू दे. बाय द वे, हे गाणं कोणासाठी गात होतास तू? अगं ज्योती, कशाला तू उगीच मला माझ्या भूतकाळाकडे वळायला भाग पाडते. समीर, स्वतःच्या मनातील दुःख जर माणसांना सांगितलं ना तर मनातलं ओझं थोडं कमी होत असतं. अगं पण ज्योती, त्यासाठी माणूस आपला असावा लागतो, ह्या मनातील माणूस असावा लागतो. खरं त्या जगामध्ये माझं पुरी नाही ग. अगं जी होती ती मला सोबत निघून गेली ग. कोण आहे ती जी तुला सोडून निघून गेली? आहे सुखाची सावली, प्रेमाची देवता. बरं जाऊ दे, नाव काय तिचं? तेच म्हटलं, सुखाची सावली, प्रेमाची देवता. समीर, तुला सोडून निघून का गेली? का तुला प्रेमाचा धोका दिला तिने? आपल्या वडिलांच्या वचनामध्ये, आणि मुळे तिने आपल्या प्रेमाचा त्याग करून वडिलांचं वचन पडलं आणि लग्न केले ग ते. मग लग्नानंतर तुला कधी भेटली नाही ती? नाही ग ज्योती, नाही. कधी प्रसंग झाला नाही. हे ज्योती, अगं तिला बनायची माझ्या डोळे कसे आसुसले आहेत ग. पण नाही ना माझा, तिने कुठं आणि कधी लग्न केले हे सुद्धा मला माहित नाही ग.
एका उद्देशाने आले होते. मला तुझं प्रेम हवं. लव्ह यू समीर. अगं कशाला तू माझी मस्करी करतेस? मी मस्करी करत नाहीये. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. अगं ज्योती, प्रेम करणं इथं सोपं नाहीये. अगं कुठे तू आणि कुठे मी? हे बघ, तू एक श्रीमंत बापाची मुलगी, तर मी एक गरीब भिकारी, प्रेमाचा फकीर. स्वतःच्या आयुष्यासंबंधीचे निर्णय घ्यायला तुझे सक्षम असशील ना, पण मी नाही आहे ग. कारण आजही माझे जीवन कुठेतरी अधांतरीच आहे ग, अधांतरीच. समीर, मी तुझ्या पाठीशी आहे रे. अगं ज्योती, महालाच्या सुखात वाढलेली तू त्या माझ्या झोपेमध्ये येतात तुझा दम गुदमदेशिवाय राहणार नाही. म्हणून तू माझ्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बरबाद करू नकोस. आपल्या लायकीच्या मुलासोबत लग्न कराडी सुखी राहा. समीर, वा, खूप छान सांगितलं. हा संदेश जर तुझ्या प्रियसीला दिला असतास ना, तर आज स्वतःच्या प्रेमाला मुकला नसतास. निदान माझं प्रेम तरी मला निभवते. अगं ज्योती, मी तुला कसं समजावून सांग ना. हे बघ ज्योती, अगं तुला त्या दुःखाच्या झोपीची जाणीव नाहीये. अगं या पोटाला मारून जीवन जगणं किती भयानक असताना याचा तुला अनुभव नाहीये. अगं या पोटामध्ये जेव्हा भुकेचा वनवा पेटतो ना, तेव्हा माणसाला स्वतःच जगै कसं अगदी निरर्थक वाटतंय का? आणि अशा परिस्थितीत तर मी एक दिवस काढले, आणि माझं वास्तव सत्य जर तुला कळलं ना, तर चुकूनही तू माझ्या झोपडीमध्ये यायला कधीच तयार होणार नाहीये. काय आहे तुझं वास्तविक सत्य? मग ज्योती, कान उघडे ठेवू नये. अगं ज्योती, मी एक अनाथ आहे ग. हा, मी एक अनाथ आहे. अगं मला ना बाप ना माय. अगं बापाची छान आईची माय मला कधी लाभलीच नाही ग. अगं ज्योती, मी रस्त्यावर फेकलेले एक बापाचा गोळा घे, बापाचा गोळा. आणि इतकं सारं ऐकून तू जरी तू माझ्यासोबत लग्न करा त्यावर सिरपोट ह्या गोष्टी तुझ्या आईवडील कधीच तयार होणार नाही. ते मला आपला जावे म्हणून मला कधीच स्वीकार करणार नाही. तरीही माझं आयुष्य मी तुझ्यासोबत घालवायला तयार आहे. म्हणजे इतकं सारं ऐकून तयार आहेस? माझा होकार आहे. तर बघ ठीक आहे, मी देखील तुझा आधार भरायला पाहिजे. मला आज खूप आनंद झाला. मी बाबांना कळत आणि लवकरच आपण बाबांना भेटायला. अगं पण इतके घाई आता या अप्पासाहेब कुलकर्णी याला गावच्या पंचायतीची कामं संपत नाही, आणि माझ्या घरच्या लोकांना कुठली कामं असतात कुणास. आता माझा नातू तिथं बोंबा मारतोय आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला याच्याकडे अजिबात वेळ नाही. माझा नातू म्हणजे या माझ्या घराण्याचा कुलजीव, माझ्या कुलकर्णी घराण्याचा एकुलता एक वारस आहे तो, आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला अजिबात त्याच्याकडे वेळ नाही. पण अरे थांब बाबा, गिळू नकोस आणि घाबरू नकोस, तुझा आजोबा आलाय. एकेकाची चांगलीच खरडपट्टी काढतो आता. थांब. हा बोबा मारतो. लक्ष देत नाही होय? हा, अरे तुझी आजीच खरी बदमाश आहे या घरात. हा, तुझ्याकडे लक्ष देत नाही होय, पण तुझ्या बापाला घाबरायचं नाही. हा, अरे कुलकर्ण्याचा सुसू केली आहे वाटतं भेटेल. हा, आजीनं पकडलं ना का तिच्या तोंडात डायरेक्ट धार मारून घ्यायची. वाचतोय लेका. थांब, आता तुझ्या आजीला चांगली शिवा घालतोय. तुझ्याकडे लक्ष देत नाही होय. अरे रे रे रे. अगे अरुंधती, अगं कुणी आहात का घरात? अरुंधती, अगं कुणी आहात का घरात? सुनबाई, अगं त्या बाळाला रेवत ठेवून काय करत होतीस घरात? बाबा, हो आतमध्ये कामं पडलेली होती
आणि भाऊजीच्या टेस्टला मी प्रेस लावले होती. का? अगं त्यांची स्वतःची कामं स्वतः करता नाहीत त्यांना. अगं त्यांना म्हणावं स्वतःची कामं स्वतः करीत जा म्हणावं. आणि काय तुझी सासू कुठे गेली? सासूबाई पूजा करतायत. अच्छा, तिला तर पूजाच करीत बस मला. सदा न कदा सारखी पूजा चाललेली असते. अगं मी काय म्हणतो बोली, अगं माझ्या नातवाला भूक लागली असेल, हा त्याला आज जा आणि दूध दे जा त्याला. हा अगं बोबा मारतोय मगापासून तू इथे. अगं मग तुझ्या सासूला तरी सोडतोय काय? या वयात सारखी देव 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 करत असते. आता काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं माझा नातू इथं बोंबा मारतोय आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे अजिबात वेळ नाही. हे बघा, अगं या कुलकर्ण्याच्या घरात अगं माझ्या नातवापेक्षा कुठली गोष्ट महत्वाची नाही सांगून ठेव. अगं सुनबाई, अगं माझ्या नातवाला भूक लागली असेल, जा आतमध्ये जा आणि दूध दे जा त्याला, जा. हा काय मी पूजा करीत होती हे तिला ठाऊक होतं. मग घरातली सगळी कामं तिला करून द्यायला हवी होती ना. अच्छा, म्हणजे अगं घरातली सगळी कामं तिने एकटीलाच करायची. अगं घरातली सगळी कामं नाही, फक्त आपापली कामं आटून म्हणे घरातली सगळी कामं त्या पोरीने एकटीनच करायची. मग ते जाऊ दे, मी काय म्हणतो, राहुल कुठे गेलाय? राहुल आहे ना, वरती आहे. हा, वरती काय करतोय तो? आराम करतोय. हा, अगं आराम नाही, काहीतरी इथं धंदे चालले असतील त्याच्यावर. हा, त्याला सांग, अगे बघ त्याला सांग त्याचा वाढदिवस आहे. हा, अगं म्हणून त्याला म्हणावं असं बाहेर उतरत फिरू नको. हा, त्याला एक सांग, अगं कपड्यांवरून माणसाची प्रचिती होत नाही म्हणून. कपड्यांप्रमाणे माणसाचं मन देखील स्वच्छ असावं लागतं. आणि त्याला पुन्हा एक सांग, अगं डोक्याचे केस वाळून देवानंद म्हणण्यापेक्षा अगं डोक्यात थोडं ज्ञान वाढवून विवेकानंद म्हणावं. चाललाय कपडे बदलायला. हो, आज त्याचा वाढदिवस आहे ना, म्हणून 3दा त्याने कपडे बदलून बघितले. मला चांगलं ठाऊक काय वाढदिवसाचे काय धंदे करणार आहे. म्हणूनच तर बोललो ना, तू समजावून सांग त्या. आज माझा वाढदिवस आहे आणि आज मला मस्त पैकी एन्जॉय करायचा काय म्हणते ती? या घराण्याचा खूप एक वारस आहे मी. कुठं चाललीस? वाढदिवस आहे, पैसे. अगं अरुंधती, हलक्या कानाच्या माणसाला सांगितलेली गोष्ट आणि हलक्या हाताच्या माणसाला दिलेला पैसा कधी सुरक्षित नसतो. धमकी देताय तुम्ही मला? धमकी देताय? धमकी मी देतोय की तू? अरे धमकी नाही, समज देतोय तुला. आणि काय वाढदिवसाचा अर्थ तरी करतो का तुला? अरे आचार्यानं, विचारानं आणि नैतिकतेनं वाढणं म्हणजे वाढदिवस. तुझ्यासारखा पैसे उधळणं म्हणजे वाढदिवस नव्हे. बोलणं बेकार आहे इथं. थांब. अरे बापाच्या पैशाविना बाजारात तुझी काय किंमत आहे ना, ती आज कळत तुला. जा आता. मला घालून पाळून बोलत असता. अरे असं जागा करून घेऊ नको, शांत हो थोडा. काय सांगतो? हे बघ, तुझा वाढदिवस आहे, तुला पैसे हवेत ना. बघ ना आता का? हा, मी आले. तुम्ही वाढदिवस सुद्धा सुखाने जाऊ देत नाही. हे घे पैसे आणि मित्रांबरोबर बाहेर जाऊन पार्टी कर. झालं? ठीक आहे. माझ्या मुलाचा तिरस्कार करून त्यात शिमुरड्याचं लाड चाललंय या घरात, नाही का?
पण माझं नाव देखील अरुंधती आहे. बघा मी आता काय खेळ खेळते ते. आताच राहा तुम्ही. तोपर्यंत तुम्ही बाळाला सांभाळा ना. हो सांभाळते ना, नातू आहे माझा, सांभाळणारच. तू काय चिंता करू नको. जा जा, आजचं काम बघ, स्वयंपाक बघ, मी बघते हा. अले माझ्या नातू, माझ्या नातू. माझ्या बाळा का हसतोस काय? आजीचं घेतलं शू करायची नाही हा, सांगून ठेवते तुला. वारस होणारच नाही का तू? वारस अरे पी पी, भूक लागली ना तुला, मग दूध पी ना. रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. अगं अरुंधती, काय अगं खरं सांगू तुला, अगं तुझं हे नातवावरचं प्रेम बघितलं ना, आणि मला माझ्या अरुणची आठवण झाली बघ. अगं खरं तर अरुण मरताना त्याला शब्द मी दिला होता ग, पण माझा शब्द खऱ्या अर्थाने तू पुरा करतेस. अगं पण तू अशी दचकलीस का? काही नाही. तुम्हाला काय वाटतं? साधना माझी सून नाही का? सावत्र का असे ना, पण मी तिची सासू आहे ना. आणि माझं राहुलवरती जेवढं प्रेम आहे ना, त्याहीपेक्षा जास्त प्रेम माझं या नातवावरती आहे माझ्या. हा अगं तर मी म्हटलं, कुठं म्हटलं तुला की हे बघ अगं प्रेम असावं माझं, पण ते प्रेम आंधळं नको. आणि हे बघ त्या राहुलला म्हणूनच सांगायला सांगितलं तुला, त्याला तू अगं तुझ्या जास्त प्रेमानं लावून ठेवू नकोस, म्हणजे मिळव. पण हे कधी कधी असं वाटतं आपल्या या घरात आपल्या नातवावर, आपल्या सुनेवर अन्याय करतो आहोत की काय? अगं बघ ना, अगं उभं आयुष्य पडलंय त्या पोरीसमोर. अगं उभ्या आयुष्याची स्वप्न रंगवीत असताना अगं त्या नियतीनं तिच्यावर पांघरूनच घातलं ग. कधी कधी असं वाटतंय की या कुलकर्ण्याच्या वाड्याच्या चार भिंतीच्या आत मी अगं तिच्या सुखाचा गळा घोटतोय की काय म्हणून. पण कधी कधी असं वाटतंय की आपल्या ज्योतीच्या लग्नाबरोबर तिचंही लग्न. अगदी माझ्या मनाचं बोललात तुम्ही. ओ मला एक सांगा, 2 वेळेचं जेवण आणि पैसा असला म्हणजे स्त्रीला सगळं काही मिळतं असं नाही आहे. त्याही पलीकडे तिच्या काही भावना, अपेक्षा असतात. म्हणून मला वाटतंय की तुम्ही तिला एकदा विचारून बघा. अगं एक काम करतो, आज विचारूनच बघतो तिला, हो. म्हणजे एकदाच मत तरी कळेल आपल्याला. हा थांब, बोलवतो तिला. साधना, अगं साधना, हा पोरी जरा लवकर बाहेर ये. आता विचारूनच बघतो तुला. पोरी, अगं तुला काही विचारायचं होतं मला. अगं खूप दिवसापासून विचारीन म्हणतो, या म्हाताऱ्याचं मनच स्वस्थ बसू देत नाही बघ.
पोरी, अगं आणखी किती कष्ट सहन करशील या घरासाठी? बाबा, आपल्या घरासाठी कष्ट तर करावेच लागतील ना. पोरी, अगं ते तुझं सगळं खरं आहे. अगं पण उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. अगं कधी कधी असं वाटतंय की मी या वाड्याच्या 4 भिंतीच्या आड तुझ्या सुखाचा गळा घोटतोय की काय? पण पोरी, या म्हाताऱ्याला असं वाटतंय की आपल्या ज्योतीच्या लग्नाबरोबर तुझंही लग्न. बाबा, तुमच्या मनामध्ये असा विचार तरी कसा आला हो? कसा विचार आला? बाबा, माझं ओझं वाटायला लागलं तुम्हाला. मी जड झाले तुम्हाला बाबा. बाबा, मी माझ्या बाळाकडे बघून जगेलो. माझं सारं आयुष्य मी माझ्या बाळासाठी झिजवेल आणि राहिली गोष्ट सुखाची तर माझ्या आयुष्यामध्ये मी कधी सुख अनुभवलंच नाही बाबा. पोरी, पोरी, रडू नकोस ग, रडू नकोस. मी फक्त तुझी प्रतिक्रिया विचारली बघ. आणि पोरी, अगं बापाला कधी पोरीचं ओझं होतं का ग? जा, माझ्यासाठी जेवणाला ताट कर जरा. जा, भूक लागली आहे जेवणाला. वाटलं होतं मला की एक काटा कसा अलगदपणे निघून जाईल, पण नाही. हा काटा तर या हवेलीला लागलेला अगदी रुतून बसलेला आहे. पण या काट्याला या हवेलीतून बाहेर काढून फेकल्याशिवाय या अरुंधतीला शाईनच पडणार नाही. काही करेल, कसंही करेल, कुठल्याही स्तराला जाईल, पण या काट्याला या हवेलीतून बाहेर काढले ना, नाव सांगणार नाही अरुंधती म्हणून. बंद करत जाऊ का प्रेस अबे साल्या चंद्या, मला एकटा फेड पे साला, एकटा फेड. साला तो येतो म्हणतो चंदू शेठ घरी आहे का? चंदू शेठ घरी आहे का? साला त्याला तो येतो मग चंदू शेठ, आता शेठ आहे बे तो. एकदा मला भेट तशी सांगतो नाही का? अबे 6 महिने झाले त्या साल्या चंद्यानं माझ्या त्या भाड्याचे पैसे भाड्यानं अजिबात दिले नाही. मग ते चंदू शेठ ते चंदे एकदा भेट दे. अबे नाही, तुझे चिपुरे काढले फोपडे का नाव सांगणार नाही बाबूराव म्हणून. चला चंद्या, मला भेट दे एकदा भेट. चाले काय साला, साला इथे नाही सा चंदू शेठ, साला घर माझं. पाय साल्याने माझ्याच घराची पाठी उलटी करून ठेवली साले. तिथं नावच नाही ना अजिबात बाबूराव शेठ म्हणून. चंद्या एकदा भेट दे तू भेट झाले काय तुला मारत झाले नाव रे बाबा. सुटलो एकदाच. चला 6 महिन्यापासून किराणा नाही दिलो. चला आज बसून करत होता माझ्याकडून. पण चला का करशील, माणूस खराब झालाय माणूस इकडे. 6 महिने झाले काम नाही ना धंदा नाही. चला हा फेब्रुवारी पासून कोरोना आला, माणसा सत्यानाश झाला. चला एक कार्यक्रम नाही झाला, एक जादूचा खेळ नाही झाला माझा, एक नाटक नाही झाला. आता चला पहिला नाटक माझा पेटगावला लागला आणि हा मला किराया मागते. पोटचा देऊ किराया. चला इकडे खावाचे वांदे आहेत, घेवाचे वांदे आहेत. चला काही असो, वाचलो लपत जा लागेल पण वाचा लागेल, नाही ते काही करीन रे बाबा. हा एवढा खतरनाक माणूस आहे. चले बाबा. अबे आला बे. चला आता काय करू. हा आयडिया लढवतो. आजचा दिवस बरोबर काढतो मी, दिमाग लावतो आता. कट मारली यार. साला एका दाण्यानं गेला बे. डबल दुरी लावलो तो साला 2-3 आला. साली माझी गॅसिंग तर बरोबर होती बेटी. कसा गेला, जाऊ दे गेलास ना.
काही हरकत नाही, गेला तर गेला, गेम गेला फक्त. पण आपल्याकडे दुसरा उपाय आहे. त्या वडाखाली नाही का माल आहे. तो माल समजा मला भेटला तर बाबूराव भावाले नाही का एक सोन्याचा हार बनवूनच टाकतो. माणूस एक नंबर आहे. काय असो 6 महिने झाले किराणा विचार का दिलदार माणूस आहे बाबूराव भाऊ, एक नंबर. त्याला का करतो माहिती आहे का, माल भेटला, सोना नाना भेटला, त्याला एक बंगलाच बनवून देतो ना. काय करायचंय? पण आता का करते माणूसाला हाडोकामध्ये आहे, किराया काही देणं झाला नाही, तो मला काही ठेवणार नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला गेला बरं. पण काय असतो बाबूराव भाऊ साठी मी काहीतरी करीन म्हणजे करीन. माणूस काही एक नंबर आहे का. 6 महिन्यापासून किराया नाही विचारलं. जाऊ दे आता. बाबूराव भाऊ, तुझे पैसे का 6 महिन्याचा किराया घेऊन तू पैसे राहू दे. काय भाऊ दे, चंदू पैसे राहू दे. हे घेऊन घ्या ना किराया तुम्ही. मी का म्हणतो उदारी बिदारी असाल ना, ते बघ तुझा आणि माझा मागच्या जन्माचा काय संबंध असेल म्हणून माझा मन करत तुझ्यासाठी खळवळते रे. माझाही खळवळते का कबे मन पैसा नाही. चंदू मी का म्हणतो पैसे राहू दे. बरं मी का म्हणतो पैसे राहू दे. बरं मला एक सांग, तू आता काहीतरी म्हणतो असतात ना त्या वडाच्या पिंपाच्या घराकडे काहीतरी माल आहे म्हणून. हळू बोल, कोणाला सांगू नको. मी पण सांगत नाही, माझ्यासाठी मला नाही सांगत. ते अरुंधती पाटील नाही का, तिच्या वाड्याच्या मांग माल आहे. अरुंधती पाटलीच्या मांग माल. त्यांचा वाडा आहे ना, वाडा, त्या वाड्याच्या मांग माल आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुझा म्हणणं असं आहे का, जी अरुंधती पाटली आहे तिच्या वाड्याच्या माग माल आहे. बरं मला एक सांग, तो माल मग काढायचा कसा. त्याचा कसा, पैसे आहेत राहू दे, पैसे राहू दे, काय काढू नको. त्याचा कसा आहे, तो खंदाचा विचार आहे. एक काम कर, माल पुरा खर्च. समजा भेटला ना, पुरा लखपती होणार. पुरा मला माल मी एकटा होईल, एकटा. पैसाच म्हणजे पैसा. अरे भरपूर माल आहे. स्वप्नामध्ये आला होता. बरं मला सांग, तुला कसं माहिती. स्वप्नात आला रात्री. हो स्वप्नात आला होता. हो. बरं का म्हणे, का म्हणे, येऊ का येऊ का येऊ का म्हणे. मग तू कोणा म्हणणार. पण त्याच्यासाठी 20 नक्या कासव पाहिजे, काळी बिल्लू पाहिजे. असाच येते का. बरं त्याला का घुबे करायला लागते म्हणते. घुबड मला भेटला. घुबड भेटला. त्या वडाच्या झाडावर होता. असं मारलं गुलारीनं नेम. असं नेम बसला म्हणतेस का नाही, त्याची मुंडकी अशी फिरवलो आणि त्याची मुंडकी तोडून टाकलो. तो झाला का. पण तो 20 नक्या कासू आणि तो आपला कारी बिल्लू लागते. गेलो होतो गा कारा कारा अंधार, असा प्रकाश पडला. हो प्रकाश पडला. काही चकचक 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 मोठे मोठे खंडे का, असे मोठे मोठे होते. हो आणि लाल 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 होते. करते एक आवाज आला, कारी बिल्लू कृष्ण का कासवा तवर येतो. आणून कुठून पण भाऊ बिल्लू भेटली आहे. आता म्हणे अडचण कोणती आहे. पण ते बिल्लूला पैसे लागतात ना. चला तिने विचारलो केवढ्याची आहे. 5,000 रुपये सांगे यार. या हाडोकामध्ये 5,000 कोटची राहू दे भाऊ, मी जातो. मला सांग, माल आहे ना पक्का आहे. हो अरुंधती पाटलीच्या माग पण ते माल आहे ना भाड्यामध्ये. हो तू पैशाची काढू नको. 5,000 बिल्लू. तू चुपचाप सांग, कोणाला आवाज नाही गेला पाहिजे. 5,000 पाहिजे ना, मी देतो 5,000. नाव पण मी का म्हणतो आहे का खर्च ना तर पाय पैसे देईन. जाऊ दे, मी तुझ्या सांग. जाऊ नको. 5,000 पाहिजे ना, मागचा कुठे हिशोब आहे ना. जाऊ दे जाऊ दे. नको ठीक आहे, काम 5,000 पाहिजे. एक काम कर, हे 5,000 घे, काळजी करू नको. अरुंधती पाटलींच्या वाड्यात माल आहे ना मांग तिथे मला सांग किती अंडे आहेत. मोठे मोठे 2 खंडे आहेत. दिसला म्हणतो का सांगू नको ना. नाही नाही, बिल्लूचा पत्ता लागला. आपण चालला. मी येतो. मी काय म्हणतो, तुला भूक लागली आहे का. हो
एक माझ्या खोलीत जा मस्त खा मस्त राहा माझा तरी मुद्दाम झोप याची भाजी हो का मी काय म्हणतो अंड्याचं मटण केलं खाऊन टाक हा दादा खाऊन टाक अरुंदाची पाटीलच्या वडामध्ये हंडी आहे ते कधी भेटले म्हणजे का हो का शेठ आता मला काळजी पडली एवढा मोठा माल ठेवी एक काम करतो आता का लग्नच करून टाकतो अरे बरोबर होतील ते तरी खातो आता मला पण मोठ्या माणसाने पाय देईल कोण कोण अरे बा औरंगाबाद पाटील तिकडेच येत आहे वाड्या मग तिच्याच कडे वाड्याच्या मागून माल आहे म्हणते या 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 असा व्यक्ती इथेच राहतो का मला त्याच्याशी हो 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 चंदू इथंच राहतो साला जो ते येतो साला त्या चंद्राला विचारतो मला कोणी विचारतच नाही काय म्हणाला नाही नाही आपला असंच म्हणतो नाही अरुंधती पाटील काय आहे की साडी मस्त दिसते म्हणतो म्हणजे काय रागा बिगामध्ये घातते का ती नाही म्हणजे मस्ती फुटून दिसता म्हणून म्हणालो काहीतरी बोलू नको आता तुमचे माझे लहान संबंध नाही का म्हणून म्हणालो आता त्याचं कसं आहे पाटील बाई आता बा मी खूप मोठा पाटील होतो आता माझी एवढी मोठी इष्ट खाईल कोण आता एक काम करतो पाटली बाई मी लग्न करून टाकतो एक काम करा तुमच्या ओळखी पाडकीच्या कुणी आहेत का आता बा मी माझी वय तर होऊन गेली 7 वर्ष मला कोणी काही पोरगी पाहिजे घेणार नाही ती एक काम करा तिची तर भेटणार नाही म्हणून नाही का 30 एक काम करा 15 2 पहा तुझा दिमाग खराब झालाय का चंदू कुठे त्याला बोलव आधी काम आहे मला त्याच्याशी दिमाग खराब म्हणजे का जी बंद म्हातारा झाला म्हणून का गुलाटा माझा विजते का तुझं बोलू नको नाही नाही मी नाही बोलत की चंदू आहे घरामध्ये आहे मग घरामध्ये बोलाव त्याला बाहेर काही दिवसामध्ये चंदू हे बापू चंदू चंद्या चंदू नमस्कार नमस्कार बोला मी काय म्हणते आमच्या वाड्यावरती ना काही दिवसामध्ये लग्नाचा कार्यक्रम आहे अच्छा. तेव्हा तिथं कामासाठी गडी माणूस हवाय तेव्हा तू गडी माणूस म्हणून येशील वाड्यावरती? का कबड्डी अरे गडी म्हणजे घर कामासाठी म्हटलं कबड्डी खेळायला कधी लागत आहे हे आपण काम सोडले सगळे आता हे चिल्लर काम आपण करत नाही आपण ठोक काम करतो का मामा आता माझा स्वतःचा बिझनेस आहे बिझनेस केस काळे करायचा पांढरे करायचा लांब करायचा बांडे करायचा सर्विस करायचा काय अरे माझ्या घराने पण काही दिवसात लग्न आहे माझे केस ना आकुळ झालेले आहेत लाभ होतील ना वाटत आहे पण काही टेन्शन घ्या नको आपल्याकडे गॅरंटीची दवाई आहे बिलकुल नक्की असे तुमचे लंबे लंबे केस होतील पायावरी होतील मग मला देणार आहे ती औषधी त्यासाठी पैसे लागतात ना फुकट थोडी भेटते बरं, पैसे देते तुला घे बापरे 1000 रुपये. ठीक आहे बरोबर औषधी घेऊन या आपण औषधी आणतो पाटलीच्या वाड्यात गेले होते काय करते तू दिमागाला घे ना आणतो औषधी आणतो पाटलीबाई घ्या बसा 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 मी औषधी आणतो टेन्शन घ्या नको तुम्ही टेन्शन घ्या नको चंदू लग्नामध्ये येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांची लक्ष आहे ना माझ्या केसावरतीच असायला हवी बिलकुल टेन्शन घ्या नको तुमचं EY तुमच्या कसं पाहिजे भाऊ हात पकडा हात कशाला काय मस्त हात आहे म्हणजे काय हात आहे नाही पाहिजे म्हणून नाही का की तुम्ही हात लावला आणि तुमची केस पूर्णपणे खराब होऊन जातील नाही का म्हणून हात धरावा लागते पाटील पाटील बाई काय म्हणाले साडी उमत दिसता पण तुम्ही टेन्शन घ्या नको लंबे करायचे भांडे आहेत हो मी काय लांब झाले पाहिजे पायापर्यंत आजी तुमचे बांडुकले बाल लंबले होऊन जाईल लंबे होऊन जाईल आता मी आरती म्हणतो अरुण दादी पाटलींचं काय तोरा दिसते अरे
तिसा दुसंता मी वाजवतो घंटा पाहून सुंदर मला मी वाजवतो घंटा अरे तिसा कसं नाही पाटलिंग बाई का आरती म्हटलं की केस खूप सुंदर होतं असं म्हणून म्हणतो बहुनीची वेळ आहे ना बहुनिक म्हटली वेळ आहे तर आरती म्हटलं की बहु चांगली होते अरे तिसा दुसंता मी वाजवतो घंटा अरे तिसा दुसंता माझा मन कसा का झाला अरे तिचा दुसंता बिलकुल केस लंब करने की दवा पटली नाही माझ्याकडे माझ्याकडे पा माझ्या सुंदर दिसते मग मला असं दाखवा ना आरसा नको आरसा बघितले तर ते दवाई उतरते माझ्याकडे टाकायला पाहिजे नाही नाही मग विकून राहू द्या बढिया दिसता एक नंबर काय असतो पटली बाई मस्त दिसते गावच्या बोरे बो आणि बोरे बो काय म्हणतो रे बघोरे तो नाही पटली बाई बो आहेत ना बो आहेत ना पटली बाई शून्य केसाले मस्त पटली बाई बोरे बो आणि बोरे बो काय बोलतो रे दवाईचं नाव आहे बोरे बो बघोरे तो नवीन कंपनीची आहे एमके कंपनीची आहे ती आनंद असेल बरं चंदू तू आता येशील ना हो बरं बिलकुल लग्नामध्ये प्रत्येक पाहुण्याचे केस मी लांब करून देईन तुम्ही टेन्शन घ्या नको हो हो पाटलीबाई पण केस लांब होतील ना माझे बिलकुल गॅरंटी साहेब पाटलीबाई अख्ख्या लग्नामध्ये बाई तुम्ही कुठून दिसाल काय दिसतानी मस्त बोरे बो बोरे बो दवाईचा नाव आहे अरे चंदू पण नक्की आहे हा बिलकुल तो माल भेटला पाहिजे कोणता माल माल तो आता जायचं कुठं आहे आपल्याला काळी बिल्लू काळी बिल्लू हा तिचा पत्ता भेटलेला आहे ते आपल्याला घ्यावं लागेल ठीक आहे तू एक काम कर तू आपल्या खोलीत जा मी आपल्या खोलीत जा आणि समोरचा प्लॅन काय तो आपण नंतर बोलू बस माल भेटला का मग नाही का गोरे बो वेळ लागतो उचल दादा एवढा वेळ नाही लागत अगं डोका का खाचवतेस अगं डोका का खाचवतेस अशी अहो मी लवकर माणूस पाहण्यासाठी ना चंदूकडे गेली होती पण माहिती नाही त्याने कुठली औषधी दिली केस वाढवायची म्हटला पण सारखं माझं डोकं खाजत आहे अगे हे असल्या अंतू फालतू गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा अगं तेवढाच वेळ घराकडे दे आणि काय तेवढाच वेळ घराकडे दिलास ना तर घर तरी सुधारेल आपलं हो पण आपलं घर बिघडलंच कुठं आहे बिघडलं कुठं बिघडलं कुठे हं? अगं तो राहुलचा एवढे रात्र झाली तरी त्याचा घरात पत्ता नाही आणि मला बिघडलं कुठं कशाला तुमचे नीतिमत्तेवरचं भाषण ऐकायला येऊ राहुल तू जास्त बोलतोस तर काय करणार तुम्ही राहुल राहुल तू शांत हो बेटा शांत हो आधी कशाला मी शांत हो राहुल तू दारू प्यालास अरे मी तुला विचारतो तू दारू प्यालास हो प्याला मी दारू अरे मी कोणाला घाबरत नाही आपल्या पैशाने घेतो मी दारू अरे दोन पैसे कमवायचे अक्कल तरी शिकलास का बरोबर आहे अरे बापाच्या पैशाला बाजारात काय किंमत आहे ना ती कळली असेल तुला अरे नशेचा माळीवर जाऊन आराम करता तुम्ही मला शहाणपण शिकवा आणि माझ्या वाढदिवसाला 1 रुपया फेकून मारला नाही आणि
त्या चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करा म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. शांती. अरुंधती हा माझ्या सहनशीलतेचा अंत पाहतोय. काय करणार आहात तुम्ही? राहुल काय करणार आहात? राहुल थोडं गप्प राहा तू. काय करणार? अरे अरे आज तू या वाड्याची पायरी दारू पिऊन चाललास. पण खबरदार एक गोष्ट लक्षात ठेव. पुन्हा जर या वाड्याची पायरी जर दारू पिऊन चाललास ना तर या वाड्याबाहेरचा एक दिवस नक्कीच रस्ता दाखवेल. पण पैसे कमवायची अक्कल नाही. जातो ना, जातो वाड्याच्या बाहेर जातो. माझा हिस्सा टाका, मी वाड्याच्या बाहेर. आहे आता तू मला सुद्धा तुला कितीदा सांगितलं मी कितीदा सांगितलं की दारू पिऊन घरात यायचं नाही म्हणून. तरी पण दारू पिऊन तू घरात आला आणि आज आज त्यांनी तुला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय. आता प्यालो वाढदिवस होता माझा. तर काय झालं? काय झालं? समजून का घेत नाही राहुल? मोबाईल पुन्हा लग्न बोलला. दारूने ती भ्रष्ट होते. अरे गेली 30 वर्ष 30 वर्ष या वाड्याची मी सेवा केली ती काय फुकट नाही. हा वाडा सगळं वैभव संपत्ती तुलाच मिळायला हवी असं मला वाटतंय. पण तू तोंडात आलेला घास अगदी हिसकाव पाहतोय. हे बघ मी तुला या अरुंधतीचा भारत बनवून या वाड्यात राहू देणार आहे. तू तर अगदी राम बनून वनवासात निघालायस. आहे अरे तू म्हणतेस म्हणून मी या घरात थांबतो. नाहीतर मी या घरातून कधीचाच बाहेर गेलो असतो. तुला जा म्हटलं ना मी जा म्हटलं ना लवकर जायचं. हो वा सासूबाई वा. आजपर्यंत मी नारीची खूप रूप बघितली पण असलं रूप कधीच बघितलं नाही. आणि आता हेच तुमचे रूप या जगाला ओढून ओढून सांगणार आहे. आजपर्यंत तुम्ही सत्यता अंधारात ठेवलीत लपवून ठेवली पण आता तीच सत्यता मी उजेडात आणणार आहे. सासूबाई बाई ही घर सावरत असते असं ऐकलं तर होतच पण तीच बाई घरही पोकरते जे प्रत्यक्षरित्या आज बघते मी. सावधान सासूबाई. काय करणार आहेस तू माझं बोल ना. तुमचं हे रूप उजेडात आणणार आहे मी. काय होणार नाही तुझ्या उदयाला कारण की त्या उदयाला मी अंधाराचा पाता कधीच पाडलेला आहे. आणि तू किती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलास ना तरी पण या वाड्यात असलेला अंधार कधीच मिटवू शकणार नाही. हा माझा विश्वास आहे. सासूबाई अति विश्वास घातक असतो. अगं तू किती म्हणलीस किती ओरडलीस तरी पण या वाड्यात कधीच बदल होणार नाही. आता कुणी म्हटलं म्हणून बदल होण्याचं थांबत नाही आणि मला अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी कोणी अडवू शकतो. साधना एक गोष्ट चांगली लक्षात ठेव तू. ही नागिनीची जात आहे नागिनीची आणि ही नागिन ज्याला डंक मारते ना तो माणूस कोणी देखील वागू शकत नाही. तो कधी बनतोय त्या सत्याला देखील कळत नाही एवढं लक्षात ठेव. नागिनीशी सामना घेणारी मुंगसाची जात आहे माझी. याद राखा या वाड्याला या संपूर्ण वाड्याला मी विष रहित करणार म्हणजे करणार. काय करणार आहेस काही करू शकणार नाही अरुंधतीचा. तू जा तुझ्या पोटचा गोळा या वाड्याचा वारस बनायला सक्षम होऊ नये म्हणून मी रोज त्याला दुधात अफीम देते आणि हे तुला कळत देखील नाही. या वाड्याचा वारसदार फक्त आणि फक्त माझा राहुलच होणार. राहुलच आणि कसा होताय ते मी बघते आता.
हे आपलं घर. नाही ज्योती आपण फक्त काय ज्योती नाही म्हणजे ते पहिल्यांदाच श्रीमंताच्या घरात पाऊल ठेवत्या मंदिरात. मग तुझी बहिणी फळाचं रूप बघून जगते आहे. दादा मरण पावले तेव्हा 6 महिन्याची गर्भवती होती. संसाराची सोनेरी स्वप्न रंगवीत असताना तिचा तिचा संसार अर्ध्यावरतीच नाहीसा झाला. अरे अरे खूपच वाईट झालं. बरं नाव कायच्या बहिणीचं? साधना. साधना. कदाचित कदाचित ती माझ्यातच साधना असेल. पण नाही माझ्या साधनापासून घडूच शकत नाही. शक्य नाही. समी कुठला विचार करतोय? काय नाही का ते आपलं माझी बहीण खूप सुंदर विचाराची. तिने आपल्या स्वभावाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. माझी सावत्राई असून सुद्धा तिचंही मन जिंकून जगत आहे. माझे बाबा तर मुलीप्रमाणे जीव लावतात तिला. दुःख एवढंच वाटतं की आई बाबा मेल्यानंतर तिचं काय होणार. काय होणार म्हणजे? माझा लहान भाऊ अरे सावत्राईच्या प्रेमाने तो खूप खूप बिघडत चालला. बाबांनी समजवण्याचा प्रयत्न केला तर आई अख्खं घर डोक्यावर घेते. मी काय तुझ्याशी बोलत बसले. थांबे बाबांना बोलत. मला तुझ्या बाबाची खूप भीती वाटते ग. नाही म्हणजे ते मला काय बोलणार पण नाही. अरे घाबरू नकोस. माझे बाबा तसे नाहीच आहे. अख्ख्या 10 गावामध्ये त्यांची न्यायप्रिय म्हणून प्रचिती आहे. लोकांची मने समजून घेतात पण आपलं प्रेम समजून घेणार नाही का ते. घाबरू नको. बाबा बाबा लवकर या. पोलिसांचा आवाज येतोय. अगं ज्योती बेटा तू आली अशी अचानक. अगं पण तू जर सांगितली असतीस निरोप पाठवला असता तर स्टेशन पर्यंत गाडी पाठवून दिली असती ना. अगं पायी यावं लागलं असेल तुला. कशाला बाबा मला अचानकच यावं लागलं. अगं अचानक म्हणजे काय म्हणजे बापाला सरप्राईज द्यायचा होता असं म्हण. तुमचं ते इंग्लिश तुमचं जवान पोरायचं का. अगं आपल्याला कुठं येतं इंग्लिश. हे पाहुणे कोण. बाबा हा समीर माझा मित्र. मी तुम्हाला फोनवरती सांगितलं होतं तेच हे. ज्योती तू आज जा. पण बाबा अगं आज जा म्हणलं ना. काय नाव काय तुमचं. जी समीर. समीर. अरे फक्त समीर. अरे का संपूर्ण नाव सांगायला तुम्हाला लाज वाटते तुम्हाला. अरे कशी तुम्ही आजकालची पोरं जन्मदात्या बापाचंही नाव घ्यायला विसरत. म्हणजे समीर पण त्यासाठी जन्मदाते असायला हवेत ना. म्हणजे काय बोलायचं तुम्हाला. सर सर मी एक अनाथ आहे. वाटलं तुझ्या चेहऱ्याकडे बघून. या असे समोर या. घाबरू नका समोर या. पण मला सांगा तुमचं शिक्षण किती झालं. मी MA ची डिग्री मिळवली. अरे वा 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 वा. MA BEd पर्यंत शिकला तुम्ही. पण आता पण काय एवढं मोठं शिक्षण झालं तुमचं. आता पण परंतुचा विचारच करायचा. अरे तसे तुम्ही आमच्या ज्योतीचे मित्र. अरे तुम्ही आता माझ्या वाड्यावर आला. हे बघा आता काळजीच करू नका. आता तुमच्या पण परंतुचं उत्तर आहे माझ्याकडे. हे बघा आता तुम्ही थकून भागून आलात. मस्तपैकी चहा वगैरे घ्या. आम्हाला जरा गावच्या पंचायतीत काम. अगं ज्योती बेटा. अगं पोलीस साधना. अगं पाहुण्यांना काही हवं नको ते विचारा. चहा वगैरे घ्या. बसा येतो आम्ही
जीव जायला लागला. नाही म्हणजे मला वाटत होतं तुझे बाबा हे फक्त माणूसच आहेत, पण छे, ते तर देव माणूस आहे. म्हणजे त्यांनी होकार दिला. वहिनी, वहिनी, आम्हाला लवकर चहा पाणी घेऊन ये. आणि समीर, ही माझी वहिनी साधना.